नागपूर शहराचं वैभव मानला जाणारा अंबाझरी तलाव सध्या गंभीर संकटात सापडला आहे। तलावाच्या जवळपास अर्ध्या भागावर जलपर्णीने पूर्णपणे कब्जा केला असून त्यामुळे पाण्याची गुणवत्ता आणि जैवविविधता धोक्यात आली आहे। विशेष म्हणजे हिंगणा एमआयडीसी परिसरातून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी अंबाझरी तलावात सोडले जात असल्याने प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे। याचा थेट परिणाम तलावाच्या सौंदर्यावर तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे। या पार्श्वभूमीवर अंबाझरी तलाव पुनर्जीवित करण्यासाठी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमदार परिणय फुके आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। बघा, असं आहे की ही जलपर्णी छोट्या प्रमाणात असल्यानंतर जर दुर्लक्ष केलं तर ही फार मोठ्या प्रमाणात वाढते। पाण्यामध्ये आलेलं दूषित पाणी, सिवरेज पाण्याचं पाणी किंवा इफ्लुएंटचं पाणी याच्यामुळे ही याची वाढ होत असते आणि काही दिवसानंतर जर याच्यावर जर काही उपाययोजना केल्या नाही तर 100% तलाव वरती ही पूर्ण पसरून जाते आणि 100% तलाव हा पूर्ण आटवल्याशिवाय किंवा पूर्ण खतम केल्याशिवाय, नष्ट केल्याशिवाय हे काही थांबत नाही। या अगोदर